व्यापारी साहेब त्याचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. मी विनंती करेल गणेश दादा मुरबाडे आपण आपल्या शुभ त्या सन्मान जो मात्र आपण संपन्न करणार आहोत. सेकंड सेमीफायनल पहिला बॉल फेकला वाईट. त्याचबरोबरीनं लोहार संघटनेचे सचिव सन्माननीय राजेजी व्यापारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करू. गुरुनाथ खापरे यांना विनंती आपण आपल्या शुभ त्या सन्मान तो मात्र संपन्न करायचा आहे. तर धन्यवाद. तर नक्कीच सन्माननीय राजेशदादा व्यापारी सर यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावर इथे होत आहे. तर सन्माननीय गुरुनाथ दादा खापरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे होत आहे. मायेची आपुलकीची उबदार आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच. तर नक्कीच मुरबाड तालुका लोहा संघटनाचे अध्यक्ष आणि तसेच कोषाध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा जगताप सर हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आम्ही इथे मुख्य मंचावर करत आहोत. तर सन्माननीय प्रवीणदादा जगताप यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो अजितदादा मुरबाडे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे करायचे. हा आलाय चौकार, भव्य चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले जी मात्र 5 या आकड्यावर. नक्कीच सेमीफायनलचा मॅच मैदानामध्ये सुरू आहे पण मान्यवरांची मांदियाळी देखील व्यासपीठावर भरपूर आहे आणि नक्कीच प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं काम आहे. त्यामुळे मॅच चालू राहील आणि स्वागत सुद्धा चालू राहील. तर नक्कीच लोहार संघटनेचे सहसचिव मुरबाड तालुक्याचे म्हणजे चंद्रकांत दादा व्यापारी हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावर इथे होत आहे. तर नक्कीच त्यांचं शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो हरीश मुरबाडे यांच्या शुभ हस्ते हा इथे शुभ सन्मान होत आहे. चंद्रकांत दादा व्यापारी आपला शुभ सन्मान इथे होत आहे हरीश दादा मुरबाडे यांच्या शुभ हस्ते. नक्कीच हरीश दादा मुरबाडे यांचा शुभ सन्मान यांच्या शुभ हस्ते चंद्रकांत दादा व्यापारी यांचा शुभ सन्मान होतोय. मायेची आपुलकीची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन मुख्य व्यासपीठावर चंद्रकांत दादा व्यापारी यांचा शुभ सन्मान होत आहे. हो पॉवरफुल हिट बॉल गेलाय ऑन. तर नक्कीच कैलास दादा मुरबाडे प्लीज संपर्क साधा कारण की लोहार संघटनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय गणपत दादा दळवी सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान इथे होत आहे आणि कैलास दादा मुरबाडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे होत आहे. चंद्रकांत मोफे यांच्या शुभ हस्ते गणपत दादा दळवी सरांचं इथे शुभ सन्मान होत आहे. नक्कीच मुरबाड तालुका लोहार कार्याध्यक्ष सन्माननीय गणपत दादा दळवी यांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होत आहे आणि नक्कीच मायेची आपुलकीची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही देखील इथे आलात आणि या मंचाची आणि या स्पर्धेची देखील शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद आभार व्यक्त करतो. सलमान झालो वाजवा. तर नक्कीच ठुणे गावचे पोलीस पाटील म्हणजे सन्माननीय
नरहरी मुरबाडे सर हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया वेलकम सरचे स्वागत. आणि त्यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्ही इथे स्थानपन्न व्हा प्लीज. आणि नक्कीच इथे शुभ सन्मान सर्व आमच्या मान्यवरांचं इथे झालं आहे आणि ते आपल्यातून इथे रजा घेत आहे. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि या मंचाची आणि या स्पर्धेची देखील शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुमचं देखील या स्पर्धेला चांगलं योगदान आणि मोलाचं सहकार्य लाभल्याबद्दल तुमचं खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जाऊया मॅचच्या कडे. तिथे रंगतोय हाय व्होल्टेज ड्रामा आणि नक्की सेमी फायनल क्रमांक 2. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा विचार केला 18 या आकड्यावर. आणि नक्कीच या मॅच मध्ये 3 षटकार हा सामना या मॅच मध्ये नक्कीच पकड निर्माण केले. पहिल्या ओव्हर मध्ये अक्षरशः तुटून पडलाय बॅटर मोहन आणि अनिकेत. ओहो यावेळेस फटका फसला क्षेत्ररक्षक बॉलवर आणि कोणतीही चूक करत नाहीये. विकेटचं पतन आणखीन. हॅलो परिसर क्रिकेट लीग चे अध्यक्ष म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा खुणे हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आम्ही इथे मुख्य मंचावर करत आहोत. आणि नक्कीच म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सचिन दादा धुमाल सर हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. तर विनंती असेल की मुख्य मंचावर येऊन इथे स्थानपन्न व्हा प्लीज. नक्कीच सचिन धुमाल सर हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. तसेच रोशन दमाणे हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. यावेळेस इथे फटका सजवला गॅप एक्झिक्यूट केला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 20 या आकड्यावर. नक्कीच महाविकास आघाडी चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान सोहळा स्पर्धा मानाची अभिमानाची स्वाभिमानाची ठोणे गावाची खऱ्या अर्थाने आता मात्र महायुद्धाला इथे सुरुवात झाली. या मॅच मध्ये सध्याच्या घडीला सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल आणि नक्कीच व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव अंकित होते. आणि नक्कीच भरे संघाला काही कॅश प्राइज झाले म्हणजेच नारोली गावचे युवा उद्योजक नितीनदादा भोईर नक्कीच याचकडनं जर 3 लागोपाठचे 3 षटकार आणि लागोपाठचे 3 फोर्स आले तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि नक्कीच भरे संघ हा सामना जर जिंकत असेल तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस पाहिलं तर नक्की 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. खऱ्या अर्थाने महायुद्धाला सध्याच्या घडीला सुरुवात झाली. एका साईडला भरे संघ, एका साईडला जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावळे संघ. 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. नक्कीच प्रयत्न करावे लागतील. स्वप्न पाहिलेत, स्वप्नांना आकार द्यायचा असेल तर इथे प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये घ्यावी लागेल, यात काही शंका नाही. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुकावा लागेल, वाकावा लागेल. ओहो ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक तो बॉल पर्यंत. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने नक्कीच धाव पुढे सरकते. धावसंख्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. नक्कीच क्रमांक 2 चा षटक इथे मार्गस्थ आहे. आकाश गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. ज्या पद्धतीने नक्कीच भावड्याने गोलंदाजी केली, थोडस खराब गोलंदाजी जी मात्र पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. पण या मॅच मध्ये कमबॅक करायचं होतं आणि त्याच अनुषंगाने इथे गोलंदाजी ट्रॅक वर आकाशला आणलं गेलं. आणि यावेळेस इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. विकेट खेळायचा प्रयत्न आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. अशा पद्धतीने 1 धाव जी मात्र कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने
धावफलक पुढे सरकतोय 24 या आकड्यावर. ज्या पद्धतीने आकाश या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवर आणलं होतं आपल्या गावानी आणि आपल्या संघाने आणि आपल्या समर्थकांनी विश्वास संपादन केलाय, त्या विश्वासाला सातत्यात आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करताना आकाश गोलंदाज या ओव्हरमध्ये करताना पाहतोय. सेमी फायनल आज आम्हाला आमच्या गावासाठी लढायचे, आमच्या गावासाठी नक्कीच चांगलं प्रदर्शन करायचे, आमच्या गावाच्या नावाचा झेंडा विजयाचे इथे गाडायचे. त्याच अनुषंगाने आम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये भरपूर घ्यायचे आणि त्याच पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये करताना आकाश ओहो ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला होता तोपर्यंत एक सिंगल जी मात्र कंप्लीट होईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आणि नक्कीच एका अनुषंगाने विचार केला मोहन आपल्या संघासाठी एकटा खिंड लढतोय. 5 बॉल 14 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय आणि त्याच्या सोबतीला सुजितला आपण पाहतोय 3 बॉल आणि 4 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये. फिल्डिंग सेट करा मित्रांनो, कारण की वेळेचे भान ठेवा, कारण की अजूनही आपल्याला फायनल मॅच इथे कव्हर करायचे आणि बॅड लाईटचं अपील चालणार नाहीये. सूर्य देखील अस्ताला चाललाय आणि नक्कीच त्या अनुषंगाने वेळ वाचवणं गरजेचं राहील या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. आजचा दिवस क्रमांक शेवटचा ग्रँड फिनालेचा दिवस, सेमी फायनल क्रमांक 2. नक्कीच महाविकास आघाडी चषकाचा हा थरार, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा या मॅच मध्ये सेमी फायनलचा हा सामना आपण पाहतोय. नक्कीच गेले 5 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय आणि नक्कीच अत्यंत शिस्तप्रिय स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच टेनक्रिक वाल्यांचं देखील कौतुक करावं लागेल या वाहिनीचं, कारण की अतिशय चांगली क्वालिटी क्रिकेट मात्र त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं सध्याच्या घडीला, कारण की क्वालिटीचं दुसरं नाव टेनक्रिक. आणि नक्कीच त्याच अनुषंगाने गेले 5 दिवस डोळ्यात तेल घालून ज्यांनी लक्ष ठेवलं म्हणजेच ऑफिशियल पंच सागरची कापडी असतील, जगदीश भाग्यवंत सर असतील, तसेच दिनेश कापडी सर असतील, यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करूया. ओहो इथे बॅटला व्रत झाला आणि नक्कीच नो डाऊट विकेटचं पतन पंचाने देखील केले बोट आकाशाकडे आणि आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये. च्या षटकामध्ये भावेश गोलंदाजी ट्रॅकवर आल्या, पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केले. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करताना गोलंदाज भावेशला पाहतोय. पहिल्या ओव्हरचा विचार केला भावड्या, ऑन साइडला इथे फटका सजवला, एक्झिक्यूट केला आणि या क्षेत्ररक्षक इथे बॉलवर लोंगांच्या दरम्यान तोपर्यंत एक धाव जी मात्र कंप्लीट होईल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावा जाऊन पोहोचला 26 या आकड्यावर. सध्याच्या घडीला विचार केला भावेश गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर एक धाव खर्च केली आहे. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील आणि 4 बॉल मध्ये नक्कीच किती धावा काढल्या जातील या मात्र पाहिलं जाईल या मॅच मध्ये. सेमी फायनल क्रमांक 2. ओहो इथे व्हाईट बॉल आणि नक्कीच व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकते 27 या आकड्यावर. नक्कीच चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेला देखील भरपूर मान्यवर देखील पाहिलं आणि त्याच बरोबरीने आता प्रेक्षकांची देखील भरपूर इथे मात्र गर्दी आपण पाहतोय. ओहो नो, यस इट इज बीमर आणि नक्कीच वेस्ट ऑफ हायरसाठी पंचाने देखील बीमर घोषित केला. नो बॉल आणि नो बॉलच्या साह्याने धावफलक पुढे सरकतोय 29 या आकड्यावर. सध्याच्या घडीला विचार केला तर नक्कीच जगदीश आणि सुजित ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय आणि एका अनुषंगाने विचार केला तर नक्कीच चांगली पार्टनरशिप करावी लागेल. अजूनही काही बॉल शिल्लक असतील या इनिंग मधले.
उघडा डोळे पाहण्यात येणारा चेंडू असेल, फ्री हिट. ओहो, बिग हिट खेळलाय क्षेत्ररक्षक, येतोय बॉलवर फटका फसलाय, फ्री हिटची संधी आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होईल का, प्रश्न विचारलाय पंचांकडे. पंचांनी देखील प्रश्न मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय आणि नक्की तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत जॉईंट असतील जगदीश भाग्यवंत सर. 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नक्कीच क्रॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे की नाही हा देखील प्रश्न असेल. तिसऱ्या पंचांना प्रश्न विचारला गेलाय आणि चेक केलं जाईल टेक्निकल टीम सोबत. नॉट आउट, बॅटर क्रॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे या अनुषंगाने नॉट आउट. आणि या 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झाल्या आणि अजूनही मात्र 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला. जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये करताना भावेश आणि आकाश हा गोलंदाज. ओहो, इथे हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळलाय, बॉल क्षेत्ररक्षक येतो बॉलवर आणि कोणतीही चूक नाहीये. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये. आमचे परब मित्र हे मैदानामध्ये एंटर होतात आणि जर गौरव मोफेच्या बॅट मधनं जर चौकार जर आला तर नक्कीच रमेश भाऊ मुरबाडे याचकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एका चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. धावफलक विचार केला तर 31 या आकड्यावर आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. ओहो, ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, पोहोचेल का, तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल आणि डायरेक्ट हिट. नक्कीच विकेट किपरकडे संधी निर्माण झाली होती आणि या संधीचं सोनं सागर शिंगोळेने केलं आणि नक्कीच आणखीन एक गडी तंबूच्या आसराला या मॅच मध्ये जाताना. शेवटचा बॉल असेल, अंतिम बॉल आणि या मॅच मध्ये घडेल काय. नक्कीच सेमी फायनल क्रमांक 2 आणि नक्कीच आपण एन्जॉय करत आहोत महाविकास आघाडी चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान सोहळा आपण पाहतोय. शेवटचा बॉल. ओहो, इथे टप्पा पडला, त्यानंतर उसळी घेतली बॉलने आणि इथे कॉलिंग चुकीचं येत आहे आणि नक्कीच रनआउटच्या स्वरूपात विकेट आपली सॅक्रिफाईस करताना आपण पाहिली. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 32 धावा यामध्ये जोडल्या गेल्यात आणि नक्कीच 18 बॉल 33 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. ते मात्र कोरावळे या संघासमोर. नक्कीच या मॅच मध्ये घडेल काय. 18 बॉल आणि 33 धावा समीकरण या मॅच मध्ये असेल. जिंकेल कोण. चला घाई करायचे मित्रांनो. कोराबे संघ 18 बॉल 33 धावांची आवश्यकता मॅच मध्ये.
अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचे त्या अनुषंगाने विचार केला तर प्लीज मित्रांनो घाई करा. सलामीचे 2 बॅटर कोरावळे संघाच्या मैदानामध्ये एंटर करा. 18 बॉल 33 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. एका साईडला विचार केला तर नक्कीच आजचा दिवस ज्याने ज्यांच्या नावावर केला, ज्यांच्या नावाचा दबदबा या मैदानामध्ये राहिला तो मात्र कोरावळे संघ. आणि नक्कीच एका साईडला असेल मात्र तिसऱ्या दिवसामध्ये ज्यांनी आपल्या नावावर तो दिवस केला होता म्हणजेच भरे संघ. 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. सेमी फायनल क्रमांक 2. नक्कीच या स्पर्धेचं मित्रांनो तुम्हाला आयोजन आणि नियोजन जर आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, ठुणे गावाची. क्रमांक 1च्या षटकामध्ये मोहनला आणले गेले आणि या सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले भावड्या आणि त्याच्या सोबतीला आपण जितूला पाहतोय. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी करताना भावड्या आणि नक्कीच संकट मोचकची कामगिरी देखील आपल्या संघासाठी आजच्या दिवसामध्ये करणारा भावड्या. चांगलं योगदान, चांगला एफर्ट आपल्या संघासाठी आजच्या दिवसामध्ये देताना आपण पाहिलं. आता मात्र महायुद्धाला, रणसंग्रामाला इथे सुरुवात झाली. सेमीफायनल क्रमांक 2 आणि इथे पाहावं लागेल घडेल काय. प्लीज स्टार्ट करा. गेम इज ऑन. मोहन गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल स्टेट बॅटने मिड ऑनला क्षेत्ररक्षणला जबाब पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या पद्धतीने फेकी देखील पाहायला मिळाली आहे. आणि नक्कीच हा ही डायरेक्ट हिट जर झाली असती तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं. पण नक्की नशिबाची साथ कोरावळे संघाला मिळताना आपण पाहतो या मॅच मध्ये. पहिला बॉल संघाचा श्री गणेशा 1 या धावेने होतोय. भावड्या आणि जितू ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. सध्याच्या घडीला सेमी फायनल क्रमांक 2. नक्कीच अपेक्षा भरपूर असतील दोन्ही संघाच्या समर्थकांच्या, दोन्ही संघांचे नक्कीच ओझे असतील या मनामध्ये. जे मात्र बॅटर भावड्या आणि जितूच्या. हो इथे फ्लिक शॉट केला आणि पुन्हा एकदा संधी निर्माण झाली ती मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला आणि कावकोना रिझल्टला बॉल अगदी शेवटच्या क्षणाला अडवला गेला आणि तोपर्यंत आलेल्या 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना पाहतोय 3 या आकड्यावर. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये करेल कोण हा देखील प्रश्न उपस्थित असेल. 18 बॉल 33 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. आता सध्याच्या घडीला 33 धावांचा पाठलाग करताना 3 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ओहो यावेळेस फटका दमदार आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय कोरावळे संघाला आनंद देऊन जाणारा ब्रँडेड चौकार. जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर. जितू याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. ठोकलाय चौकार. या जितू फलंदाजाने आक्रमण केलंय. गोलंदाज मोहनवर. मॅच मध्ये घडेल का बिघडेल का येणारी नक्कीच वेळ ठरवून जाईल. प्रश्नचिन्ह पडला असं प्रेक्षकांच्या देखील नजरा या मॅच कडे. स्टेट बॅटने लोंगांच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक बॉलवर तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला होता पण नक्कीच ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच पद्धतीची फेकी देखील पाहायला मिळाली आणि अशा पद्धतीने धावफलक पुढे सरकतोय 1 ने आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. जबरदस्त धावसंख्या झाली 8. यात पडले दोघांची गाठ. कोण लावेल कोणाची वाट. येणारे काही बॉल शिल्लक आणि नक्कीच आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजेच 25 धावेंची नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक या मॅच मध्ये करताना जसा मात्र मोठा फटका येतो तेव्हा मॅच मध्ये कमबॅक कोरावळे संघ करतो. एखादा डॉट बॉल येतो त्या दरम्यान मॅच मध्ये कमबॅक मात्र नक्कीच फिल्डिंग करा टीम करते. 2 संघामध्ये महायुद्धाला सुरुवात झाली. महायुद्धामध्ये मात्र जिंकेल कोण. ओहो ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केले. फटका दमदार वेगवान बॉल त्यावर स्पार झालाय.
आणि 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट झाल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र नक्कीच 10 या आकड्यावर. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा जर विचार केला तर नक्की 10 या आकड्यावर धावसंख्या आपण पाहतोय आणि आवश्यकता असेल या मॅच मध्ये 12 बॉल 33 धावांची. 12 बॉल आणि 23 धावा. 33 धावांचा पाठलाग करताना 10 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आणि आता 23 धावांची आवश्यकता मॅच मध्ये असेल. भावड्या आणि जितू नक्कीच मोठी जिम्मेदारी आणि याच दरम्यान जर विचार केला तर कोरावळे संघाची रन मशीन अद्याप मैदानामध्ये नाही आहे. ही सातत्याने मनामध्ये भीती असू शकेल गोलंदाजी करणाऱ्या टीमवर परेश संघावर. सध्याच्या घडीला मोहन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. क्रमांक 2चा षटक विश्वास संपादन करेल कोणावर? कॅप्टन कुल आणि नक्कीच प्रकाश याच्यावर विश्वास संपादन केलाय या मॅच मध्ये आणि पाहावं लागेल या मॅच मध्ये आपल्या संघाला कमबॅक करून देईल का प्रकाश नावाचा गोलंदाज. एखादी विकेट घेणं गरजेचं राहील. भावड्या आणि जितू ही जोडी आपण पाहतोय तोडावी लागेल ह्या जोडीला, यात काही शंका नाहीये. सध्याच्या घडीला विचार केला 12 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये तर नक्की एखादी विकेट घ्यावी लागेल. क्रमांक 2चं षटक इथे मार्गस्थ आहे. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. चला घाई करायचे मित्रांनो, अजूनही फायनलची मॅच आपल्याला इथे खेळवायचे. पहिल्याच बॉल वर आक्रमण. बॉल गेलाय लोंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा आणि नक्कीच मुरबाड परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहनजी खुणे सर हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील इथे शुभ सन्मान होत आहे. तर यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, फटका फसलाय आणि अगदी जणू काय क्षेत्ररक्षकाला शोधून हा गॅप सिलेक्शन केला होता की काय आणि नक्कीच घरपोच सेवा केले आणि विकेटचं पतन. पहिला गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहनजी खुणे हे ते उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील शुभ सन्मान सुरेशजी मोपे यांच्या शुभ हस्ते होत आहे. नक्कीच मसा परिसर क्रिकेट असोसिएशन आणि नक्कीच एक वेगळी संकल्पना जी मात्र आपण पाहतोय. मायेची आपुलकीची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन मोहनजी खुणे यांचा शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच तुम्ही त्या आलात आणि या मंचाची आणि या स्पर्धेची देखील शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच तसेच मुरबाड परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मुरबाड परिसर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार हो सॉरी सर मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आणि नक्कीच एक गोड व्यक्तिमत्व म्हणजे पाटगाव गावचे खजिनदार सचिन दादा धुमाल हे इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य मंचावर होत आहे. नरहरी मुरबाडे यांच्या शुभ हस्ते सचिन दादा धुमाळ यांचा शुभ सन्मान होत आहे. नक्कीच एक पाटगाव गावचे गोड व्यक्तिमत्व आणि एक दिलदार व्यक्तिमत्व मायेची आपुलकीची
धाब्यांची आवश्यकता. 7 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. मॅच राहील. सेमी फायनल क्रमांक 2 फायनल मध्ये जाईल कोण? 7 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. हो हो, इथे घडलंय काय? आणि लाऊड अपील केले पंचांकडे आणि पंचाने देखील केले बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. सागर शिंगोळेची विकेट फार महत्वाची होती आणि ती विकेट घेण्यामध्ये यश इथे संपादन झालंय. सहा बॉल 5 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर 2 ते 3 डॉट बॉल फेकले तर की या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. फिल्डिंग करा टीमचा, पण एखादा मोठा फटका आला तर विजय संपादन देखील होऊ शकतो. कोरावळे संघाचा मॅच मध्ये घडेल काय? मॅच मध्ये बिघडेल काय? येणारे बॉल असतील 6. विजयासाठी आवश्यकता असेल 5 धाब्यांची. मॅच मध्ये घडेल काय? ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय भावड्या, ज्याने आतापर्यंत 3 बॉल आणि 3 धावांची खेळली. त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली आणि त्याच्या सोबतीला मागील मॅचचा हिरो, ज्याने नक्कीच आपल्या संघाला 1 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता असताना नक्कीच एक गॅप सिलेक्शन करून आपल्या संघाला विजय संपादन करून देणारा तुकाराम ठाकरेला आपण पाहतोय, धुमाळला पाहतोय. हो, इथे बॅटची कडा आणि कोणतीही चूक नाहीये. मॅच मध्ये अजून रंगत येते. टर्निंग पॉइंट या मॅचची गोल्डन विकेट. मॅच मध्ये कमबॅक करताना विकेट घेऊन भावड्याची विकेट महत्वाची होती आणि ती देखील इथे घेण्यामध्ये यश इथे संपादन केलंय. क्रमांक 3च्या षटकामध्ये अमरला गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय आणि या मॅच मध्ये आता 5 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता असेल. 5 बॉल आणि ओके, तिसरा पंच ओके सज्ज असेल. गोलंदाजीवर आक्षेप घेतलाय तर नक्कीच इथून चेक केलं जाईल. फुलटॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक गौरव येतोय बॉलवर. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी देखील चांगली आहे आणि नक्कीच नो डाऊट विकेटचं पतन. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये. चार बॉल 4 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये. 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर.
पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करताना पुन्हा एकदा एखादा डॉट बॉल आला तर नक्कीच या मॅच मध्ये शिरकाव मजबूत करू शकते फिल्डिंग करणारी टीम। एखादा चौकार आला तर नक्की या मॅच मध्ये विजय संपादन करू शकतो कोरावळे संघ। नक्कीच बँगलोर वरून अंतर कापून आज गोलंदाज अमर येथे दाखल झालेत आणि आता मात्र 4 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता रोखावा लागेल। ओहो इथे घडलंय काय जबरदस्त कामगिरी कमबॅक कमबॅक आणि कमबॅक या मॅच मध्ये। आता 3 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता प्रयत्न आणि प्रयत्न भरपूर प्रयत्न या मॅच मध्ये करताना नक्कीच विचार केला तर प्रत्येक मॅच मध्ये जर आता या मॅच मध्ये विचार केला 3 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता आहे। 3 बॉल 4 धावा रोखले जातील का ठोकले जातील येणारे नक्कीच बॉल ठरून जातील। ओहो पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक कमबॅक आणि कमबॅक मॅच मध्ये घडलंय काय चला प्लीज जॉईन व्हा आमच्या सोबत टेक्निकल टीम। सुस्वागतम 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 आणि नक्कीच मुरबाड तिसरे पंच नक्कीच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जगदीश सर फेर ओके बॉल फेर आहे जबरदस्त कामगिरी आणि नक्कीच कोणती स्पर्धा म्हटली मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये नक्कीच आणि या मॅच मध्ये आता 2 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता असेल। 2 बॉल 4 धावा सामना होता कुठे सामना येऊन ठेवलाय कुठे स्विजिटचा फटका अटेंड केला आणि या जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त एफर्ट आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा विकेटचं पतन। नक्कीच जबरदस्त कामगिरी जबरदस्त या मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय येणारे 1 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता। चला टीम मीटिंग नको 1 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये। कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्वाभिमानाची पुणे गावाची आणि नक्कीच सामना कोणीही जिंको मित्रांनो प्लीज मैदानामध्ये कोणी जाऊ नका कारण फायनल मॅच आपल्याला खेळवायचे त्या अनुषंगाने प्लीज आम्हाला सहकार्य करा। तर परेश संघ हा जर इथे सामना जिंकत असेल तर अनिल मोपे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि तसेच परेश संघ हा सामना जिंकत असेल तर नारिवली गावचे युवा उद्योजक नितीनदादा भोईर याचकडनं देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल।
एक बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. तुकाराम धुमाल काय चाललं असेल त्याच्या मनामध्ये, काय चाललं असेल अमरच्या मनामध्ये, दोघांमध्ये प्रश्न पडला. एक बॉल 4 धावा मॅच मध्ये. ओ हो, यावेळेस बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक येतोय बॉल वर आणि घडलाय काय, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. आणि या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा संघ आणि परेश संघ या मॅच मध्ये जबरदस्त सेमी फायनल हाय व्होल्टेज ड्रामा. हाय व्होल्टेज ड्रामा. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता असताना मॅच मध्ये घडलं काय, काय मॅच आपल्याला इथे पाहायला मिळाली. प्लीज बाहेर व्हा प्लीज मित्रांनो, प्लीज सेलिब्रेशन करा. अजूनही फायनलची मॅच आपल्या अजून शिल्लक आहे. तर नक्कीच महाविकास आघाडी चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान सोहळा, स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि नक्कीच स्पर्धेला भरपूर मान्यवरांची मांदी आळी आपण पाहतोय. तसेच विचार केला तर नक्कीच ठाणे जिल्हा विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय मधुकर आप्पा घुडे सर हे ते उपस्थित आहेत. आणि तसेच PN घोडे विद्यालय भादाने या शाळेचे संस्थापक आणि नक्कीच कितीतरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं त्या शाळेमध्ये अगदी कमी फी मध्ये नक्कीच शिक्षण घेतात. असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके मधुकर आप्पा घोडे सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने मात्र 6 बॉल 5 धावांची आवश्यक 5 धावा ज्यामध्ये डिफेंड केल्या तो अमर ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जबरदस्त कामगिरी.